नमस्कार मित्रांनो, डे 7मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ते छोटासा आमचा मेकअप चालला आहे घरी. नवीन मेकअपचा शोध लावतो आम्ही. नॅचरल मेकअप भेंडीपासून. कसा आहे? लाईट गेली होती, त्यामुळं लाईट डीपीवरती आलो होतो. भाऊ आमचा काम करत होता. भावाला बोलत, तू लढ, तुझे कपडे मी सांभाळायला आहे. ही मनाच तंतोतंत इथं जुळते. आपण आलो होता तर आपल्या भवनाकडे. और अभी तो रुको, कंप्लीट करून क्लाइमैक्स अभी बाकी चला है। आपण आपल्या जाव्यात भवनाकडे आपल्या रोजच्या डेली कामाला सुरुवात करूयात. काम केल्यानंतर आपण आता आलो आहोत अल्प नाश्ता करण्यासाठी. कपडे सांभाळून खूपच भूक लागली होती, त्यामुळं मेहनत घेतली कपडे सांभाळायची. त्यामुळे आता नाश्ता करूयात. नाश्ता करून आता आपण आपल्या परत भवनाकडे जाऊयात त्या रोजच्या कामांसाठी. छान दिसतं ना व्ह्यू, असा बघण्यासाठी भारी वाटतं. चला आता आपण आत जाऊयात आणि आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करूयात. तेवढ्यात आमचे मित्र यांचे आगमन झालेलं आहे. ते आलेत आमच्याकडे आज. त्यांचं काहीतरी काम होतं. त्या जोडीला अजून एक आमचा मित्र आला, खूप दिवसातून आलाय. लय वर्षातनं गाठभेट झाली. जास्त इथे नसतो, हा बाहेर असतो. ते गेल्यावरती आपल्याकडे देव प्रसन्न झालेत आणि देव आलेत आपल्याकडे. त्यांच्या सेवेमध्ये आपण लागलो आहोत. जे ते म्हणतील त्या हिशोबाने आपण चालतो, कारण देवाचं ऐकावंच लागतं. देवाचं नाही ऐकलं देवाचा कोप होईल, त्यामुळे देवाचं ऐकावं लागतं. देवाने इंद्रदेवाला फोन केला आहे. आता इंद्रदेव प्रसन्न झालेत. कस्टमरची सेवा केल्यावरती परत एकदा दुपारची वेळ झाली आणि आपण आपला डबा घेऊन आपल्या हॉटेलमध्ये आलो आहे. मध्ये डबा संपवायचा आपल्याला. डबा संपून झाल्यावर परत एकदा दुकानाकडे, तिथून मग जिममध्ये गेलो. ह्याला काय बोलतं जरा कमेंटमध्ये सांगता का? कारण ह्याला 2-4 नाव आहेत, त्यातलं कोणतं नाव फिक्स आहे ते मला जाणून घ्यायचे. त्यासाठी नक्की मला कमेंटमध्ये सांगा ह्याला काय बोलतात. जेवण आपल्या रोजच्या रुटीनला सुरुवात केली. जिममध्ये घाम घालावाच लागतं. त्यानंतर आपण आपल्या भवनाकडे परत आलो, कारण एका कस्टमरचा फोन आला होता. त्यांना शर्ट द्यायला जायचं आपल्याला. तर शर्ट देऊन आपण रिटर्न परत आपल्या भवनाकडे येत आहोत. कस्टमरचा 5-6 किलोमीटर लांब होता, पण त्याला बाहेर जायचं होतं, त्यामुळे शर्ट द्यायला मी स्वतःच गेलो. त्यानंतर पण रिटर्न आपल्या भवनाकडे येऊन संध्याकाळची वेळ झाली, रात्री. आता थोड्या वेळात आपण आपल्या घराकडे निघायचं आहे. तुम्ही पण जेवण करून घ्या, मस्तपैकी छान छान स्वप्न बघा. गुड नाईट. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की.